हाय, नमस्कार सगळ्यांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज मी माझ्या घरी हळदी कुंकू ठेवलेलं होतं. तर आदल्या दिवशी रात्रीच डेकोरेशनचं जे काही होतं मला ते करून घ्यायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी एवढं मला सगळं करायला जमलं नसतं. तर जे काही कागदाचे पतंग्स वगैरे डेकोरेशन्स थोडंफार जे काही मी आधीच 2 दिवस आधी करून ठेवलेलं होतं, तेच मी सगळं भिंतीला चिटकवून घेत होते. मास्किंग टेपच्या सहाय्याने चिटकवलं होतं मी सगळं काही. आता हळदी कुंकूच्या दिवशी सकाळी माझं काही सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं बाकीची आपली आता सजावट राहिली पूर्ण करून घेऊया. मुलं पण शाळेत गेलेली होती, तोपर्यंत पटकन होऊन जाईल. तर एक टेबल ठेवून घेतला होता मी हॉलमध्ये आणि त्यावर काळी साडी टाकून घेतली आणि त्यावर मला जसं सुचत गेलं तसं मी करत गेले सजावट. मांडणी माझी करत गेले. आता आपण हळदी कुंकू ठेवलंच आहे म्हटलं तर थोडंफार आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं डेकोरेशन तर करायलाच पाहिजे की नाही. आपल्यालाही बरं वाटतं आणि आलेल्या आपल्या मैत्रिणींना त्यांनाही बघून छान वाटतं.
आता दारात एंट्रीच्या ठिकाणीच समोरच मी हे गंगाळ ठेवून घेतलं आणि त्यात पाणी टाकून त्यावर थोडे फुलं ठेवून घेते. छान दिसतं एंट्रान्समध्येच ते. म्हणजे अशा प्रकारेच त्या गंगाळचा सध्या तरी उपयोग होतो. दसरा दिवाळी राहिली का मी आवर्जून ते करते. मला तरी आवडतं. या निमित्ताने तरी त्या गंगाळचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी तरी अंघोळीसाठी त्यात पाणी घ्यायचे. आता सध्या तरी असाच त्याचा वापर होतोय. आता हॉलच्या ह्या कोपऱ्यामध्येच त्या टेबलच्या समोर मी एक छोटा टेबल होता तो ठेवून घेतला. मी ते तुमच्या पुढे लक्षात येईलच मी कशासाठी करते ते. हे पेपरचे फुलं मी गणपतीच्या वेळेस केले होते, तेव्हा तर काही त्यांचा वापर झाला नाही. ऐनवेळी मी माझी थीम चेंज केली होती. म्हटलं आता त्यांचा वापर होऊन जाईल. त्यानंतर सोफ्याचे कवर्स टाकून घेते, कुशन कवर्स घालून घेते नवीन. रेग्युलर तर काय आपण असे व्हाईट कुशन सोफा कवर्स टाकू शकत नाही घरात लहान मुलं असल्यामुळे. आणि आधीच्या कवर्सवरच मी ते टाकून घेतले. हळदी कुंकू झाल्यानंतर मी ते लगेच काढून घेईल. ऑफ व्हाईट सोफा कवर्स आणि त्यावर प्रिंटेड कुशन कवर्स खूप छान दिसतात. मला तरी तसेच आवडतात. त्यानंतर सेंटर टेबलवर मी एक रनर टाकून घेतलं आणि मला नेहमीच सेंटर टेबलवर अशा प्रकारे तांब्या ठेवून त्यावर झेंडूची फुलं मी हे स्क्यूअर्सने लावून घेते. मला आवडतं तसं लावायला. त्यानंतर हे छोटेसे असे पतंग बनवले होते, त्यावर हळदी कुंकू असं लिहून घेतलं होतं. ते पण मी त्या तांब्यामध्ये ठेवून घेतले. त्यानंतर घराच्या बाहेर शूरॅकवर एक रनर टाकून घेतलं आणि त्यावर एक मातीची उरली ठेवून घेतली. सगळं सेट झाल्यानंतर असं काहीसं दिसत होतं.
त्यानंतर सेंटर टेबलवरच मी वाण वगैरे आणून ठेवलं, हळदी कुंकूचं ताट आणून ठेवलं, तिळगुळ, म्हणजे इथल्या इथे मला द्यायला ते सोपं पडेल म्हणून. घरातलं सगळं झाल्यानंतर मी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी मी छोटीच काढली, जास्त वेळ नाही घातला रांगोळी काढण्यात. ही अशी रांगोळी काढली होती मी. हे सगळं झाल्यानंतर थोडा वेळ होता माझ्याकडे, त्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला, माझं स्वतःचं आवरून घेतलं, मग नंतर दिवा वगैरे लावून घेतला. धूप वगैरे लावून घेतला, हॉलमध्ये टेबलवर ठेवून घेतला तो. मला आवडतं हॉलमध्ये धूप लावायला संध्याकाळच्या वेळेला. आता संध्याकाळी असं काहीसं दिसत होतं सगळं माझं डेकोरेशन, सजावट वगैरे. आता हळदी कुंकूला सुरुवात झाली होती, एक एक करून यायला लागले होते. थोड्या गप्पा गोष्टी, विचारपूस एकमेकांची, छान वाटतं. तेच ना. माझ्या पण बहिणीने छान केलं असं तुझ्यासारखं काय काय ही किती काय काय केली बाबा, काय काय केली म्हणली मला नेहा ती खूपच काय काय छान डेकोरेशन केली बाबा. कधी वेळच मिळाला बाई हिला असं म्हणते मी. केलं हिनी हा सेल्फी कॉर्नर बनवलाय बाई म्हटलं मला बाई. माझं काढ गं. हसत खेळत गप्पा मारत फोटो काढत आजचा छोटासा सोहळा अजून खूप सुंदर झाला. असे सण आपल्याला एकमेकांच्या अजून जवळ आणतात आणि आयुष्यात गोडवा भरतात.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नव्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.